अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हब या ठिकाणी सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र सपकाळ यांची षष्ठद्यपूर्ती आणि सपकाळ नॉलेज हब या संस्थेचा 19वा वर्धापन दिवस नुकताच या ठिकाणी विविध उपक्रमांनी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। यावेळी नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजभाऊ वाजे आणि दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांचा सपकाळ नॉलेज हब परिवाराच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ कल्याणी सपकाळ, इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर, विधान परिषद आमदार सत्यजित तांबे, त्र्यंबक देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलत आदी मान्यवर उपस्थित होते। शिक्षणासारख्या ज्ञानदानाच्या कार्यात सपकाळ नॉलेज हब चे भरीव योगदान आहे। संघर्षाशिवाय यश नाही, हे सपकाळ नॉलेज हबच्या प्रगतीवरून दिसून येते, असं प्रतिपादन खासदार राजभाऊ वाजे यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतातून व्यक्त केलं। सपकाळ नॉलेज हबचे सर्व आदरणीय रवींद्र सपकाळ साहेब यांचा 60वा वाढदिवस आज सर्वच त्यांच्या संबंधित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे आणि मी आदरणीय सत्यजित दादा, आदरणीय पुरुषोत्तम दादा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो। मी माझ्या वतीने आणि सर्वांच्याच आमच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अशीच शैक्षणिक सुविधा लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे परमेश्वराने त्यांना मोठी ताकद देव अशी त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना करतो। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात सपकाळ नॉलेज हब या ज्ञानगंगेचा त्र्यंबकसारख्या आदिवासी भागातून उगम झाला आणि त्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली। याबाबत डॉक्टर सपकाळ यांची ज्ञानदानाबाबतची प्रबळ इच्छाशक्ती होती, असे गौरवोद्गार काढले। माझ्या माहितीप्रमाणे 5-6 वर्ष झाले होते। आज 19 वर्ष पूर्ण झाले। एक 12-13 वर्षापूर्वी आपल्याशी संपर्क आला। आपलं काम कल्याणीताई म्हणजे त्यावेळेस आपल्याला भेटलो, त्याने ऍडमिशन घेतलं होतं। तेव्हापासून आपलं कार्य, कारण आपण आपले मामा साहेबराव पाटील की आपण फार म्हणजे खऱ्या अर्थानं या नाशिककरांना सपकाळ नॉलेजच्या माध्यमातून एक त्या काळामध्ये अगदी सुरुवात झालेली होती आणि 19 वर्षापूर्वी शिक्षणाची गंगा त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये की ज्योतिर्लिंग आहे आणि या परिसरामध्ये एक आगळ्या वेगळ्या हेतून त्यांनी ठरवलं असतं तर तिकडे सुद्धा डेव्हलप करू शकले असते, परंतु नाशिक एक शैक्षणिक हब, एज्युकेशन हब होण्याच्या दृष्टीने त्यांनी ती पाऊल टाकलं आणि आज त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय। आणि म्हणून मी सरांना किंवा आपल्या या संस्थेला खूप धन्यवाद देतो की तुम्ही खऱ्या अर्थानं या नाशिककरांची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून सर आपल्याला खूप उत्तम आरोग्य आपल्याबरोबर कल्याणीताईला पण लाभो अशी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि मला थोडंसं कळवणला नियोजित कार्यक्रम असल्यामुळे सरांच्या प्रेमापोटी आणि पुरुषोत्तम भाऊ यांच्या आग्रहापोटी मी या ठिकाणी आलो। आपल्याला सगळ्यांना मनापासून, कारण निवडणुकीमध्ये एक शिक्षक, एक सर्वसामान्य कार्यकर्ता उभा राहतो आणि सर मी बघितलंय की पवार साहेबांचे खूप फॅन आहेत, पवार साहेबांच्या फॅमिलीशी रिलेटेड आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे म्हणून आलोय। एक शिक्षकाला, सर्वसामान्य माणसाला खासदार कोण करू शकतो तर ते आदरणीय पवार साहेबच करू शकतात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करतोय अनेक वर्षापासून, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, परंतु मी कधीच स्वप्न पाहिलं नव्हतं खासदार होईल, परंतु ते साहेबांमुळे आणि तुमच्या सगळ्यांमुळे झालंय। प्रत्येकाने त्याच्यामध्ये हातभार लावलाय। म्हणजे 5 प्रदेशामध्ये आमचे विद्यार्थी, मी आज 33 वर्ष सेवा झाली, त्याच्यामध्ये 30 वर्ष मी मुलींच्या हायस्कूलमध्ये सेवा केली। अनेक विद्यार्थी परदेशामध्ये आहेत, त्या सगळ्यांनी लोकांना आवाहन करून सांगितलं की आमच्या सरांना मतदान करा आणि त्यामुळे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, इथे साहेब आहे आमचे बनकर साहेब, त्यांचे फार मोठं योगदान लाभलं। काल मी जाऊन कार्य करून आलो, ही बातमी आपण सगळ्यांनी पाहिली। असे दुधारे सर आहे, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। माझा मान सन्मान केला, या परिवारामध्ये मला सहभागी होता आलं। परत पुढे आपण एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर नक्की भेटू, आपण सगळ्यांशी संवाद साधू आणि तुमच्या परिवाराच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या आदरणीय पवार साहेबांच्या किंवा सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जी मदत करता येईल ती करण्याचा नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, एवढा शब्द या निमित्ताने देतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो।
आमदार सत्यजित तांबे, पुरुषोत्तम कडलक यांनी देखील मनोगत व्यक्त करून संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. संघर्षातून मिळालेले यश हे दीर्घकालीन टिकते. संस्थेच्या गेल्या 19 वर्षांमध्ये अनेक अडचणी आल्या असेल, परंतु रवी भाऊंचे माझे संबंध हे साधारणतः 2002-2003 सालापासूनचे आमचे संबंध आहेत आणि त्यांचा सगळा संघर्ष मी आजपर्यंत पाहिलेला आहे आणि म्हणून मला विशेष आनंद आज या कॅम्पसमध्ये येताना होतोय. कारण माणसाला स्वप्न तर खूप लोकांना पडत असतात, पण ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची ताकद जी असते ती फार महत्वाची ताकद असते. मला अजूनही आठवतं, मनोरा आमदार निवासमध्ये आपण भेटायचो, कशा पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन आम्ही काम करताना घ्यायचो. आणि डॉक्टर राजेंद्र गोडे हे आमचे अतिशय जवळचे नव्हते. ते 95च्या काळामध्ये गृहराज्यमंत्री होते आणि भाऊंचा आणि त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते आणि तसे ते धागे जुळत 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 आमची त्यांची भेट झाली. इथं बसलेल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना मला हे सांगायचं आहे की रवी भाऊंनी जे स्वप्न पाहिलं आणि जे मी आज इथं साकारताना पाहतोय, माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी असलेला आदर आज हे सगळा कॅम्पस पाहिल्यावर 4 पट झालेला आहे असं म्हणलं तर 2006-07ला मी एकदा जेव्हा नवीन जागा घेतली तेव्हा त्यांनी मला जागा दाखवायला इथं आणलं होतं. त्यावेळेस फक्त एकच फार्मसी किंवा शाळा स्कूल फक्त आपण त्यावेळेस केलेली होती आणि आज हे सगळं कॅम्पसच्या एंट्री पासून म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स ज्याला म्हणतो आपण, एक पॉझिटिव्हिटी असते कुठल्याही कॅम्पस मध्ये गेल्यानंतर, एक पॉझिटिव्हिटी असते. तुम्ही जर कधी आमच्या संगमनेरला अमृतवाहिनीच्या कॅम्पस मध्ये जर आला असाल, अमृतवाहिनीतली का तू? हा, मग तिथं कसं आपलं ते बांबूचं टनेल आपण केलेलं आहे, खूप छान दिसतात. त्यांनी तिकडून बांबूचे रोप आणले आणि ते सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या एंट्रीला ते रोप असे लावले, तर तिथून बांबू मधून ते पास होऊन आपल्याला जावं लागतं आणि एक पॉझिटिव्हिटी येते. आणि आज मला तोच अनुभव एंट्री केल्यापासून, माझे मित्र ज्ञानेश्वर गायकवाड माझ्या सोबत आलेले आहेत, ज्ञानेश्वरची आमची गाडीतच चर्चा झाली की ह्या माणसाला मी जेव्हापासून पाहतोय त्यांनी कुठं कॉम्प्रोमाइज क्वालिटीमध्ये केलेलं मी पाहिलेलं नाही. म्हणजे ज्या काळात ते अफोर्ड करू शकत नव्हते त्या काळातही ते बेस्टच राहत होते. त्यांचे ते कपडे असतील, त्यांची राहणीमान असेल, त्यांचं ते वागणं असेल, ते पहिल्या दिवसापासून क्वालिटीच होतं. म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यावरच वाटायचं की या माणसामध्ये काहीतरी क्वालिटी आहे. आणि म्हणून आज खरं तर वाढदिवसाचा त्यांच्या निमित्ताने मला भेटायला यायचंच होतं, परंतु योगायोगाने आजचा हा वाढदिवसाचा योग आला आणि मला येता आलं, याचा मला विशेष आनंद या ठिकाणी आहे. आपण पाहतो की शिक्षण संस्था चालवणं हे काही सोपं काम राहिलेलं नाही. आमचे मोठे बंधू सपकाळ नॉलेज हबचे चेअरमन आदरणीय रवींद्रजी सपकाळ साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराज त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि ही सपकाळ नॉलेज हब नावाची संस्था सांभाळण्याची शक्ती देव, याच शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या हितचिंतकांनी तसेच संस्थेतील प्रत्येक सदस्यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याचे ऋण व्यक्त करता येत नाही. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हे आद्य कर्तव्य आहे. या भावनेतूनच आमची संस्था आज कार्यरत आहे. माझे सर्व जीवन या संस्थेसाठीच राहील असं प्रतिपादन डॉक्टर रवींद्र सपकाळ यांनी केलं. आज सपकाळ नॉलेज हबचा 19वा वर्धापन दिनानिमित्त माझ्या जन्मदिनी या संस्थेमध्ये जे सर्वप्रथम वृक्षारोपण झालं आणि त्याच्यानंतर रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर कर्करोग निदान, त्याच्या सर्व विद्यार्थी आणि त्याच्या सगळ्या
शिक्षकांना त्याचा लाभ व्हावा म्हणून हा उपक्रम संस्थेने राबवला आणि त्याचबरोबर या अंजनेरी, वाडोली आणि इतर ग्रामीण भागातील सर्व ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांना आवश्यकतेप्रमाणे त्यांचं वाटप करण्यात आलं. त्यानिमित्त मी सर्वांचा आभारी. या वाढदिवसाचं औचित्य साधून संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद वाढोली शाळेला कपाट आणि शैक्षणिक साहित्य, जिल्हा परिषद अंजनेरी शाळेला सिलिंग पंखे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला 3 संगणक डॉक्टर रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते भेट देण्यात आली. समाजातील वंचित घटकांना संस्थेतर्फे मदत करण्यात आली. सपकाळ महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि नवजीवन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेमध्ये रक्तदान शिबिरातून 175 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. मानवता कॅन्सर सेंटर यांच्या विद्यमाने कर्करोग तपासणी शिबिर आणि पुस्तक पेठ नाशिक यांच्यातर्फे पुस्तक प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे पर्यावरणपूरक अशा 61 वृक्षांचं रोपण संस्थेच्या प्रांगणात करण्यात आलं. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेद, त्र्यंबकेश्वर.